आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। तर राहुल गांधी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत। भारत पाक तणावामध्ये गोळीबारात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। पुंछ आणि काश्मीरमधील कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडलं आहे। पाकचा निषेध करण्यात कोणताही देश आपल्या सोबत का आला नाही, राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सवाल। पाकची आर्थिक मदत थांबवण्याचा मुद्दा आता भारत FTF समोर मांडणार असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवादाला पाठिंबा देणं चुकीचं असून IMFच्या निधीचा वापर पाकिस्तानकडून शस्त्र खरेदीसाठी होत असल्याचीही देणार माहिती। सिंधू जल करारामध्ये तुमची भूमिका किंवा सहभाग नव्हता। भारताचं जागतिक बँकेला सडेतोड उत्तर। दहशतवाद विरुद्ध आम्ही मूकप्रेक्षक राहू शकत नाही असं भारतानं जागतिक बँकेला उत्तर दिल्याची सूत्रांची माहिती। अमेरिकेच्या बाहेर आयफोन बनवल्यास 25% टॅक्स लागणार। भारत आणि इतर ठिकाणी आयफोन उत्पादनाची गरज नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपल कंपनीला धमकी। अमेरिकेत कर सवलतीचं विधेयक मंजूर। या विधेयकामुळे विविध ठिकाणी कर सवलती मिळणार, मात्र याच विधेयकामुळे काही ठिकाणी सुविधा कमी करण्यात येणार। पुढील वर्षापासून परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद। सध्या शिक्षण घेणाऱ्या आणि पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येणार। गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांचं ऑपरेशन।